जय शिवराय। आत्ता मगाशी आपण नाशिक जिल्ह्यातले गडदुर्ग केले होते। आत्ता आम्ही त्याच्या पुढे आलेलो आहे नंदुरबार जिल्ह्यामधील तालुका नवापूर या ठिकाणी असलेला हरदानी हा आपल्याला समोर दिसतोय। तो दुर्ग करण्यासाठी आपण चाललेलो आहे। याचा इतिहास जास्त माहीत नाही आहे, कशात वर्णन आलेलं नाही आहे, तरी पण जेवढं होईल तेवढं आपण सांगायचा प्रयत्न करूया। चला तर पाहूया आता आपण हरदानी। हा हरदानीचा किल्ला जरी भुईकोट म्हणलं तरी हा छोट्याशा टेकडीवरती असलेला हा दुर्ग आहे। आणि या ठिकाणी आपण पाहत आहात ही तटबंदी आणि या ठिकाणी बुरुज आहेत, पुढे पण बुरुज आहे आणि याचा दरवाजा खूपच छान आहे। बघूया आता आपण पुढे गेल्यानंतर। हा हरदानीचा असलेला हे एक प्रवेशद्वार आहे, आतमध्ये पण आहे। त्या तिकडं मेन प्रवेशद्वार पलीकडे आहे। आणि हे पाहत आपण हे वीट बांधकामावरून असा अंदाज लावला जातो की हा पेशवेकालीन असावा, कारण की वीट बांधकाम जे होतं ते पेशव्यांच्या काळातच केलं जायचं। माहीत नाही आता एक्झॅक्ट ह्याचा इतिहास, पाहूया आपण आता। संपूर्ण गडाची आता आपण सफर करीत आहोत। हे पहा या ठिकाणी असलेलं वीट बांधकाम आणि हा एक दरवाजा आतमध्ये येण्यासाठी, आणि समोर पण एक दरवाजा आहे, तिथं सुद्धा जाऊया आपण। आणि या ठिकाणी एक भुयारी मार्ग सुद्धा आहे, तो पण आपण बघूया। चला आता या गडावर असलेलं एक भुयारी मार्ग आपण बघूया। खूपच मोठा आहे, या इथून आतमध्ये जाता येतं, पण आतमध्ये खूप वटवाघूळ आहेत, त्यामुळे जपून जावं लागतं। आतमध्ये जायला आहेत। अतिशय सुंदर असं हे भुयारी मार्ग आहे, पहा आपण दिसत आहात। आतमध्ये जाता येतं, पण आता आम्ही काही डेअरिंग करत नाही आहे, कारण आमच्याकडे दोरी आम्ही आणली नाही। दोरी लावून इथनं खाली उतरलं की येताना दोरीला धरून वर येता येतं। हे भुयारी मार्ग आहे आणि इथली अशी अंतर्गत रचना बघा। आणि इथून आतमध्ये थोडं खूप आतमध्ये आहे, खूप आतमध्ये बघा। हे बघा इथलं भुयार मार्ग आपलेली संपूर्ण तटबंदी आपण आतमधनं आता पाहत आहोत। या ठिकाणी कुसळ वाढलेला आहे, तरी आता बऱ्यापैकी साफसफाई आहे इथं, त्यामुळे बऱ्यापैकी जाता येतं। आपल्याला वरती पण जाता येईल, तुम्हाला आता वरती पण जाऊन दाखवतो मी आता। आणि तो पण प्रवेशद्वार बघूया। या ठिकाणी एक प्रवेशद्वार आहे, पुढे पाहूयात। हे पहा, ही संपूर्ण रचना दाखवतो तुम्हाला। या तटबंदीवरती पण आपल्याला जाता येतं। हे पहा, इकडनं अशा पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी। एक आमचा कार्यकर्ता वरती चाललेला आहे, हे पहा, तर वरती जाता येतं आपल्याला। या ठिकाणी अशा पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी, हे पहा। हे पहा, या तटबंदीवरती जाण्यासाठी पायऱ्यावरती बुरुज आहे, दरवाजा आहे खाली, त्याला अशा जाण्यासाठी पायऱ्या चढून वर जावं लागतं। आणि आता हा अशा पद्धतीने उतरायला लागतं। हे पहा, त्या पद्धतीने खाली
सावकाश उतरायचं. पायऱ्या थोड्याशा मोडकळीस आलेल्या आहेत आणि वीट बांधकामाच्या आहेत, दगडी बांधकामाच्या नाही आहेत. हे पहा, हे हलदानी गडाला असलेला हा बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही तटबंदी आणि ह्या इथून हे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरती आपण बघत आहात खूप असे छान असं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे. आणि या प्रवेशद्वारातून आतमध्ये आपला प्रवेश झाल्यानंतर गडांना जशा देवड्या असतात तशाच या ठिकाणी सुद्धा ह्या देवड्या आपल्याला पाहायला मिळत आहे. छोट्याशा आहेत पण या देवड्या आहेत. पण ही जी रचना बघा, अतिशय सुंदर अशी ही रचना. तसेच या ठिकाणी सुद्धा देवडे, 2 देवडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि हा संपूर्ण आपला परिसर हलदानीचा. आता आपण पाहू, जास्त इतिहास याचा माहिती नाही आहे. या हलदानी किल्ल्याची आतमधनं आपलं सफर झालेली आहे. आपण या ठिकाणी आलात तर गावात गडी म्हणून विचारायचं, किल्ला म्हणून कुणाला माहिती नाही आहे. गडी असं म्हणायचं म्हणजे ते बरोबर सांगतात. तसं काही विचारायची गरज नाही. तुम्ही मॅपला लावलात हलदानी, डायरेक्ट तुम्हाला येतं घेऊन येतं. गाडी थोडीशी आपली खाली लावायला लागते. 4 चाकी वाहन, 2 चाकी चाकण वाहन आपण आणू शकता. 4 चाकी वाहनाला मस्त सिमेंटचा रस्ता आहे, परंतु खाली टर्न मारायला जागा नसल्यामुळं वर आणू शकत नाही. संपूर्ण आतनं तुम्हाला या दुर्गाची मी सफर करून आणत आहे. हलदानी किल्ल्याची आपण पाहत आहात. संपूर्ण वीट बांधकाम असलेलं हा हलदानी आहे. हा अपरिचित आहे, नंदुरबारमध्ये आहे, त्यामुळे जास्त कोणाला माहिती नाही आहे. बऱ्याच जणांना विचारलं तर म्हणतात कुठं आला, काय आला, तर गुगलवर आपण टाकलं की सगळी माहिती मिळेल. चला, आता या संपूर्ण गडाची सफर आतमधनं पण झालेली आहे, सगळं दाखवलं आहे. आता बाहेरनं काय असेल तर बघूया.